काय मग मॅडम, कशी वाटली माझी ॲक्टिंग? तुमचं काम परफेक्ट झालं ना? छान झालं ॲक्टिंग आणि कामही परफेक्ट झालं. हे घ्या तुमचे पैसे. नेहमीपेक्षा जास्तीचे दिलेत. ओव्हर बंद ठेवायचं टाळायचं. तेवढे जर मला पैसे मिळणार असतील ना, तुम्ही सांगाल तेव्हा मी परत यायला तयार आहे आणि तुमच्या दारात येऊन ना आरोळी देईन. जोगवा दे ग माय. तुला काय वाटलं सिद्धू? इतक्या सहजासहजी तावडीत सापडेल तुझ्या? अरे आत्ता कुठे हा खेळ सुरू झालाय? अरे आता असा डाव टाकेन ना मी की आयुष्यभर लक्षात राहील तुमच्या. ते पेपर्स जोपर्यंत मिळत नाहीत ना तोपर्यंत जीवाला घोर लागून राहणार आहे. पण हे असे घरातनं पेपर्स गेले कुठे लक्ष्मी? कुठे जाऊ शकतात? काही कळत नाही. अख्खं घर पालथं घातलं आपण, सगळीकडे शोधलं. हे सगळं का होतंय ना तेच कळत नाही मला. एका मागोमाग एक संकट दारावर आहेच. हरीश, काय रे तू असं अचानक? हरीश, तू काय रे? तुझा चेहरा असा का दिसतोय हरीश? आणि हे काय बॅग घेऊन आलायस तू? काही नाही बाबा, ठीक आहे. बर. सिंचना दिसत नाहीये रे. सिंचना कुठे आली नाही? आहे तिच्या घरी. सिंचना तिच्या घरात आहे म्हणजे? काय रे, भांडून आल्यास तिच्या बरोबर? हो काय नक्की झालंय काय? बाबा, मी कितीही काही केलं ना तरी कमीच पडतो. मला ना कंटाळा आला या सतत होणाऱ्या ब्लेम गेमचा. खरंच. एक मिनिट. उगाच कोड्यात बोलू नकोस. नक्की काय झालंय, कशावरून भांडण झालंय, कळेल का आम्हाला? आई हे बघ, मला आत्ता ना काहीही बोलायचं नाहीये. मला फक्त एवढं सांगा, मी इथे राहिलो तर काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? काहीतरीच काय बोलतोयस? अरे काय विचारतोयस? तू इथे राहिलेला आवडणारच आहे आम्हाला, पण एकटं नाही. तुझं काय भांडण झालंय सिंचनाबरोबर ते मिटव आणि दोघंही इथे राहायला या. तू तिला असं एकटीला टाकून आलायस ना, मला अजिबात आवडलेलं नाही. आई, एक तर मी तिला नाही, तिने मला सोडलंय. आणि तू नेहमी नेहमी मलाच काय बोलतेस ग? कधीतरी तिलाही बोल. हे बघ आई, तिला माझ्यासोबत राहायचं नाहीये, मग याला मी तरी काय करणार ना? हे बघा बाबा, आत्ता मला या विषयावर चर्चा करायची नाहीये. मला जरा एकटं राहायचं. लक्ष्मी, या दोघांच्यात नेमकं काय झालं असेल? म्हणजे कशावरनं भांडले असतील का दोघं? सिंचना खरं तर किती समजूतदार आहे. प्रत्येक वेळेस तिनं हरीशला सांभाळून घेतलंय. मग यावेळेस काय झालं असेल नक्की? हो ना. हो, मी आपलं समजते की छान नोकरी करतोय, त्याचं ऑफिसमध्ये कौतुक होतंय, आता सगळं मार्गाला लागलंय. सिंचना आनंदात असेल असं वाटलं होतं. पण मग का चिडली आहे ती त्याच्यावर? का रागावली असेल? लक्ष्मी, आपल्या बरोबर काय होतंय काही कळतच नाहीये ग. हरीश असा चिडून घर सोडून आलाय. ते पेपर जरी सगळं घर शोधलं तरी मिळत नाहीयेत. नक्की काय होतंय? अजून काय काय बघावं लागणार आहे का आपल्याला? झोपली वाटतं. नंतरच येते. आई, काय झालं? काही बोलायचंय? झोप मोड केली का ग तुझी? अहो नाही, मी जस्ट पडले होते. बोला ना. या बसा. हे बघ, काय आहे? तुझ्यासाठी खास पौष्टिक खाऊ आणलाय. आई, अहो एवढा सगळा खाऊ? सुक्यामेव्याचे लाडू आहेत आणि खाऊ पण आहे.
बर मुद्दाम छोट्या डब्यामध्ये आणलंय, तुला वर खाली करायला त्रास नको व्हायला. इथे उशाशीच ठेवून दे, जेव्हा हवं तेव्हा खा. थँक्यू. आणि पुन्हा जर का माझ्यासाठी काही करणार असाल ना तर मला पण सांगा, मी मदतीला येईन ना. कशाला, काही गरज नाहीये. तुला आता फक्त आरामाची गरज आहे आणि तू फक्त ऑर्डर करायचं, जे हवं ते मी करून देईन तुला. बरं चालेल. अल्बा, सिद्धूचे फोटो आहेत. सिद्धिराजचे? अगं किती दिवस मी म्हणत होते की तुला दाखवेन आणि राहूनच जात होतं. अय्या किती क्यूट दिसतोय. हो सिद्धिराज खरंच किती गोड होते. म्हणजे अजूनही आहेत पण खरंच किती छान आहे ते फोटो. बरं हा बघ फोटो, किती गोड दिसतोय हा सिद्धू. आणि तुला माहितीये हा अगदी ताना बाळ होता ना तेव्हा पायाचा अंगठा तोंडात घालायचा. आणि ना सिंचू ना नेहमी त्याला कृष्ण कृष्ण म्हणून हाक मारायची. आणि हे बघ कृष्णासारखा मुकुट पण घालून ठेवला होता. तेव्हाच काढला फोटो हा. किती छान आठवणी येत नाही हा. असा दुडू दुडू धावायचा ना नुसता. खरंच मुलं कधी मोठी होतात कळतच नाही. आई मी हा अल्बम माझ्याकडे ठेवू का? अगं विचारतेस का? ठेव ना. आणखीन एक गोष्ट. आता काय? आपण एक गंमत करूया. आणि काय करतेस? चला माझ्याबरोबर. पेपर्स कुठे आहेत? माझ्या तोंडाकडे काय बघताय? काय विचारतोय मी? पेपर्स कुठे आहेत? संतोष, पेपर नाही आहेत, गाळ झाले. हं? हो गायब आहेत. आणि एक सांगू, आजपर्यंत या घरात जेव्हाही कधी अफरातफर झाली आहे ना त्यामागचं कारण तूच आहेस. काय म्हणालीस तू? पेपर्स गायब झालेत? म्हणजे असं कसं झालं? आणि तुम्हाला वाटतंय ते मी घेतलेत? हो. हे काय बोलताय तुम्ही? मी कशाला घेईन पेपर्स? ते जर का पेपर्स मी घेऊन गेलो असतो तर इथे कशाला तोंड घेऊन आलो असतो आणि विचारलं असतं तुम्हाला की पेपर्स कुठे आहेत म्हणून?